शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनीही अजित पवारांची भेट घेतली। शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचं विनायक मेटेंनी सांगितलं। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। आपल्यासोबत विनायक मेटे आहेत। मला सांगा, तुम्ही आता अजितदादांची भेट घेतली, काय बोलणं झालं, काय पुढची भूमिका असणार त्यांची? अजितदादा पवार यांच्यासारखं नेतृत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आता परत त्यांनी शपथ घेतलेली आहे। एक त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचा असणारा अनुभव, त्यांचं विजन, धाडसानं निर्णय घेण्याची क्षमता हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यासारखा उपमुख्यमंत्रीपद लाभला म्हणून मी त्यांचं अभिनंदन करायला आलेलो आहे। त्यांनी आणि आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलं, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करणं आमचं काम आहे। फ्लोअर टेस्टवर बहुमत सिद्ध होईल काय वाटते? कारण ज्या प्रकारे बघितलं जाते की सगळे आमदार पद राष्ट्रवादीमध्ये गेले। जेव्हा अधिवेशन होईल तेव्हा प्रत्यक्ष काय आहे ते कळेल, यापेक्षा अधिक मला काही कल्पना नाही। पण भाजपकडे जेव्हा आपण भूमिका पाहतोय अजित पवारांची, स्वागत केलंय तुम्ही या सगळ्याला? स्वागत आमच्या युतीचं सरकार आलंय ते आम्हाला आनंदच आहे। तर हे होते विनायक मेटेंनी सांगितलं की मी शुभेच्छा द्यायला आतमध्ये आलो होतो आणि माझं बोलणं अजितदादांशी झालं आणि एक प्रकारे एक चांगलं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं असल्याचं सांगितलेलं आहे। कॅमेरा अरविंद वारगेसोबत वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई।